जत तालुक्यातील शेगाव सिंगनहळ्ळी भागातील वंचित भागाला मैशाळ योजनेचं पाणी मिळण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर शिवाजी खिलारे यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। कवटेमंकाळ तालुक्यातील आरेवाडी इथं जलसंपदा विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली। मायफळ यावेळी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर शिवाजी खिलारे यांनी निवेदन दिले। निवेदनात म्हटलंय की वायफळ ते सिंगनहळ्ळी बंदिस्त पाईपलाईनचे काम पूर्ण झालंय। तसेच कोरडा नदी पात्रालगतचे काही शेतकरी पाण्यापासून वंचित आहेत। यासाठी मैशाळ मुख्य कॅनॉल CH/720 येथील HR मधून कोणत्याही क्षेत्राला पाणी मिळत नाहीये। तसेच त्या ठिकाणी 450 mm पाईप व व्हॉल्व्ह बसवला असून तो रिकामा आहे। येथून जर 4 किलोमीटरची बंदिस्त पाईपलाईन गेल्यास तो पाणी कोरडा नदी पात्रात सोडता येईल। कोरडा नदीवर सध्या 5 कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत। हे बंधारे भरल्यास परिसरातील 300 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येऊन शेतकऱ्यांची सोय होणार आहे। तरी या कामाला गती देऊन काम पूर्ण करावे। तसेच महाडिकवाडी व मोकाशेवाडी परिसरातील शेतकरी पाण्यापासून वंचित आहेत। महाडिकवाडी व मोकाशेवाडी या भागासाठी अंतराळ ते सिंगनहळ्ळी वितरिका क्रमांक 7590 पासून मोकाशेवाडीपर्यंत बंदिस्त पाईपलाईन करावी। यामुळे 200 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल असं निवेदनात म्हटलंय।